आज आपण दुधीचे कोफ्ते बनवणार आहोत। दुधीला किसून घेऊया। आता ना आपण दुधीचं पाणी काढून घेऊया। त्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो, त्याच्यामुळे ते पाणी काढावं लागतं। नंतर हे पाणी तुम्ही ग्रेव्हीमध्ये यूज करू शकता। मी तसंच केलं, ते पाणी ग्रेव्हीमध्ये मी यूज केलं। हेल्दी असतं ते पाणी। आता आपण त्याच्यात एक वाटी बेसन, अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ, एक मिरची घेतली आहे आणि एक चमचा जिरं, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा धनेपूड आणि मीठ चवीनुसार। आता सगळं मिक्स करून घ्यायचं, कोथिंबीर वगैरे टाकून कालवून घ्यायचं। आता ना त्याचे तांदळाचं पीठ लावून गोळे बनवून घ्यायचे। आता तांदळाचं पीठ लावून आपण त्याचे गोळे बनवून घेऊया। कोफ्त्यासाठी कोफ्ताच बनवायचा त्याचा। आता हे 5 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं। आता फ्राय करायला घ्यायचं। फ्राय करायचं गोल्डन ब्राऊन कलर असे छान क्रिस्पी होतात। नुसते पण तुम्ही खाऊ शकता चटणी किंवा सॉस बरोबर। आता ना मी ग्रेव्हीसाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 लसूण अद्रकचा तुकडा असं करून हे सगळं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडं पाणी टाकून शिजवायचं आणि मग थंड झालं की मग त्याची ग्रेव्ही करून घ्यायची मिक्सरला। लाल मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून, धनेपूड 1 चमचा, ही ग्रेव्ही मी बनवून सगळं मिक्स आता कढईत ना 2 चमचे तेल घेऊन ती ग्रेव्ही मी चांगली परतली आहे तेलामध्ये। चवीनुसार मीठ चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी घरातलं कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि धनेपूड टाकले 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स केलं ते। त्याच्यात ना पाणी टाकून ग्रेव्ही तयार करायची, चांगली परतवून उकळून घ्यायची ग्रेव्ही आणि मीठ चवीनुसार टाकलं मी। आता हे आपले ग्रेव्हीमध्ये ना थोडं गरम पाणी टाकायचं आणि चांगली ती शिजवायची, उकळायची, उकळी येईपर्यंत झाकून 2-3 मिनटं तिला उकळी आणायची आणि मग आपली ही कोफ्ता करी तयार झाली। आता हे फ्राय केलेले कोफ्ते घेतलेत, एका छोट्या कढईत ठेवलेत ते आणि मी आता त्याच्यावर ग्रेव्ही घेणार आहे, ग्रेव्ही टाकून घेणार आहे, सर्व करणार आहे मस्त गरमागरम आणि कोथिंबीर वगैरे टाकून छान सजवायचं। आणि मी तूप लावून मी पराठा पण केला आहे, ह्याच्यावरच खूप छान लागतो तूप लावलेला पराठा। तुम्ही पण बनवून बघा दुधी भोपळ्याची कोफ्ता करी आणि कशी लागते ती सांगा।